नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अखेर नाशिकमधील महायुतीचा तिढा सुटलेला आहे। उद्याच गोडसे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीत गोडसे अर्ज दाखल करतील। नाशिकमध्ये अनेक नावांची चर्चा होती, मात्र यात गोडसेंच्या गळ्यामध्ये उमेदवारीची माळ पडली आहे। त्यामुळे आता गोडसेंसमोर ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंचं आव्हान असणार आहे। ज्यावेळेला युतीचं काम असतं किंवा सार्वजनिक काम असतं त्यावेळेला सगळ्यांच्या मताने काही वेळेला ह्या अपेक्षा आपल्याला दूर ठेवाव्या लागतात आणि जो निर्णय होईल पक्षाचा त्या पक्ष शिस्तीप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं। आणि हे काय याच्यात काय आज गेलं म्हणजे काय पूर्ण काय राजकारण संपलं असं तर काय होत नाही। त्या संधी येतात जातात, काम करत राहिलं पाहिजे आपण सगळ्यांनीच। दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय आहे गोडसेंची पहिली प्रतिक्रिया जाणून घेतले आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत हेमंत गोडसे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। कारण इतक्या उशिरानं ही निवडणूक झाली, अगदी उशिरानं हे नाव जाहीर झालंय, 18 दिवस शिल्लक आहेत, कसं कव्हर होईल? निश्चितच आपण आचारसंहितेच्या अगोदरच एक चक्कर मारला होता, पूर्ण फेरी त्या ठिकाणी आपली झाली होती। त्यानंतर आता देखील पत्रक असतील, स्टिकर्स असतील, आपण दारादारापर्यंत इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। विद्यमान खासदार म्हणून देखील आपण सातत्याने लोकसंपर्कात होतो, अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळं अनेक समस्या अनेक सेक्टरमध्ये सोडवलेल्या आहे आणि म्हणून आपला संपर्क दांडगा आहे। हॅट्रिक होणार मला असं वाटतं का त्यांची टेस्ट मॅच झाली, आमची 2020 आहे आणि आम्ही कमी ओव्हरमध्ये सर्वाधिक रन काढणार। एकूणच कमी ओव्हरमध्ये सर्वाधिक रन काढून हॅट्रिक करणार असं आश्वासन जे आहे ते हेमंत गोडसे यांनी दिलं आहे। एकूणच त्यांना त्यांच्या विजयाची खात्री आहे। पुढे झाले बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।